बसलेला प्रत्येक मुलगा जेवढं पप्पाला कळत नाही तेवढं त्याला मोबाईल मधलं कळते. एखादा ऍप डेव्हलप करून द्यायचा असेल आणि तो पप्पा घडत असेल त्या मोबाईल बरोबर, तर तो 2 मिनिटात म्हणतो, पप्पा तुम्हाला काय कळत नाही ते ऐकलं, मग मी तुला काय कळत नाही ते ऐकलं, आणि लगेच तो प्ले स्टोअर वरती जातो, गुगल वरती जातो, ती माहिती सर्च करतो आणि लगेच पप्पाला काय पाहिजे ते, मम्मीला काय पाहिजे ते उपलब्ध करून देतो. म्हणजे मुलं आज डिजिटल जमान्यामध्ये, मोबाईलच्या या जमान्यामध्ये अतिशय हुशार आहेत, परंतु त्या मोबाईल मध्ये काय चांगलं आहे आणि काय वाईट आहे ह्याचं जे काही नियंत्रण आहे किंवा ह्याचं जे काही आपल्याला वॉच करायचंय हे आज पालकांची अतिशय महत्वाची जबाबदारी आहे. कारण सोशल मीडिया वाईट नाही आहे, पण त्याच्यामध्ये आपण किती गुरफटतोय आणि त्याच्यातल्या किती चांगल्या गोष्टी आपण आत्मसात करतोय हे अतिशय महत्वाचं आहे. आता या ठिकाणी मोरे सरांनी सांगितलं बँकेचं उदाहरण. मोरे सर, तुमच्या बँकेमध्ये माझ्या 1100 रुपयाची डिपॉझिट तुम्ही ठेवून टाका. जे 1100 रुपयाची डिपॉझिट आहे ते तुमच्या ह्या शाळेचं जे काही मेंटेनन्स असेल किंवा बँकेसाठी काही साहित्य लागणार असेल ते कायम तुमच्या बँकेमध्ये आज आमचं हे डिपॉझिट करा, आणि होता येत असलं तर आम्हाला पण खातेदार करून घ्या. खऱ्या अर्थानं शाळेचं कौतुक करावं तेवढं कमी आहे.